सर्वप्रथम सर्व भिवंडीकरांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। हा नवीन वर्ष सुख समृद्धीचा जावो, त्या भिवंडीकरांच्या ज्या आशा अपेक्षा आकांक्षा आहेत येणाऱ्या काही दिवसात मी व या युवकांनी चांगल्या रीतीने पार पाडावे ही अपेक्षा ठेवतो। आणि आज त्या गुढीपाडव्या निमित्त श्री स्वरूप जे वाहतूक पथक आहे त्यांनी भलं मोठं एक दिव्य रॅली काढलेली आहे। त्यामध्ये ज्योतिबा यांचे दिखावा त्यांनी ते प्रदर्शन केलेलं आहे, म्हणून मी त्यांचे अभिनंदन करतो की आपण आपली संस्कृती, आपली भाषा, आपली अस्मिता, प्रत्येक गोष्ट जी मराठा म्हणून आपण म्हणतो टिकवायचा प्रयत्न चालू आहे आणि हे युवक एकत्रित येऊन टिकवतात आहे आणि याचं खूप वैशिष्ट्य आहे। आणि म्हणून श्री स्वरूप आणि सर्व भिवंडीकरांना मी धन्यवाद पहिल्यांदा नवनिर्वाचित नक्कीच प्रथम माझ्या वॉर्डातून ज्या लोकांनी मला निवडून दिलेलं आहे त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांनाही शुभेच्छा देतो। आणि एक संकल्प युवा म्हणून आहे की शिक्षण, आरोग्य हे सर्व जे खाती आहेत याच्यावर लक्ष घालून भिवंडीकरांच्या आरोग्यासाठी, शिक्षणासाठी कसं मी भर देऊ शकतो। तसेच क्रीडा विभागात अनेक तुट आहेत, अजून ते तुटा मी नक्कीच नगरपालिकेचे महापौर असतील किंवा आयुक्त असतील यांच्याशी संपर्क करून या सर्वांचा पाठपुरावा करून या गोष्टी मार्गीच लावून हा नवीन वर्षाचा संकल्प माझा असेल नगरसेवक म्हणून की युवकांचा आवाज म्हणून नगरपालिकेत ठामपणे त्यांचे मुद्दे, युवकांचे प्रश्न मांडणार आणि मार्गीच लावण्याचा प्रयत्न करणार।